बाळ पुढे सामान्य नॉर्मल जीवन जगू शकणार आहे का? जेनेटिक डिसऑर्डर म्हटलं की आम्ही फार घाबरतो. हा आजार प्रोग्रेसिव्ह आहे, वाढत जाणार आहे. तर ओव्हर द पिरियड ऑफ टाइम त्याला चालण्यासाठी त्रास होणं, मग ते बाळ बसूनच राहणार, मग त्याला व्हीलचेअर लागणार. त्या बाळाचं जी आयुमर्यादा असते ती साधारणतः 2 वर्षापर्यंत असते. अरे बापरे. खूप मोठ्या प्रमाणामध्ये ह्याच्यावरची काही मेडिसिन आलेली आहेत. हे जीन थेरपी आहे. त्यांच्याकडे तो जर का योग्य वेळेस रेफर झाला, योग्य त्या तपासण्या त्या बाळाला केल्या गेल्या, योग्य ते निदान झालं, तर जसं म्हणालो मी ग्लूट ट्रान्सपोर्टर डिफेक्ट, ट्रीटमेंट इज व्हेरी सिम्पल. डाएटचा एक प्रकार आहे. तुम्ही ते डाएट त्या बाळाला चालू केलं की ते बाळ नॉर्मल डेव्हलपमेंट जगतं. क्या बात आहे. नमस्कार, मी अमर अणे, तुमचा पॉडकास्ट होस्ट, आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे अकॅडमी ऑफ पिडियाट्रिक न्यूरोलॉजी प्रेझेंटिंग न्यूरो पॉडकास्टमध्ये, पावर्ड बाय लायनक्स लॅबोरेटरीज प्रायव्हेट लिमिटेड. मित्रांनो, आजच्या या पॉडकास्टमध्ये आपण चर्चा केली आहे जेनेटिक न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर्सबद्दल. म्हणजे जीनमधून, म्हणजे आईवडिलांकडनं बाळाला जे काही कुठल्या कंडिशन्स आल्या आहेत आणि त्या कंडिशन्स बेसिकली त्यांच्या म्हणजे त्या बाळाच्या मेंदूवर इम्पॅक्ट करत आहेत, म्हणजे जेनेटिक न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर्स. मित्रांनो, हे जीनमध्ये होणाऱ्या काही गडबडींमुळे होतात, पण एकदा बाळ आपल्या हातात आलं की आपल्या हातात असतं त्या बाळाला चांगली ट्रीटमेंट देणं. मित्रांनो, या पॉडकास्टमध्ये आम्ही जाणून घेतलंय की हे जे जेनेटिक न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर्स आहेत हे नेमके कुठले असतात, आणि जर कुठल्या बाळाला असा डिसऑर्डर आढळला तर नेमकं त्यावर काय ट्रीटमेंट करायची, आणि सोबतच हे विकार आपण टाळू शकतो का, या विषयावरही आपण चर्चा केली. आणि या सगळ्या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत होते पुणे येथील प्रसिद्ध पिडियाट्रिक न्यूरोलॉजिस्ट, म्हणजे लहान मुलांचे मेंदुरोग तज्ज्ञ डॉक्टर विश्वनाथ कुलकर्णी सर. त्यांच्यासोबत आपण जी चर्चा केली त्यातनं हे जेनेटिक डिसऑर्डर्स जे आहेत, जे मुळात मेंदूला होतात, त्यांना आपण डिकोड करण्याचा प्रयत्न केला. कुठल्या अशा चाचण्या असतात ज्या आधीच आपण बाळाला गर्भामध्ये असतानाच आपण त्याचं डायग्नोज करू शकतो का, हे सुद्धा आपण जाणून घ्यायचा प्रयत्न केला. आणि जर असं बाळ आलं तर त्याची ट्रीटमेंट कशी असते हे सुद्धा आपण जाणून घेतलं. मित्रांनो, हा पॉडकास्ट पूर्ण बघा. यात तुम्ही अवेअर व्हाल की जेनेटिक न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर्स नेमके काय असतात. सुरू करूया पॉडकास्टला. अ पॉडकास्ट विथ डॉक्टर विश्वनाथ कुलकर्णी सर ऑन जेनेटिक न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर्स. पण सुरू करण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, कारण पुढचे नोटिफिकेशन्स तुमच्याकडनं मिस होणार नाहीत. तर चला सुरू करूया पॉडकास्टला. सर नमस्कार, पॉडकास्टमध्ये तुमचं स्वागत आहे. तुमचा विषय आहे न्यूरोजेनेटिक डिसऑर्डर. जेनेटिक डिसऑर्डर म्हटलं की आम्ही फार घाबरतो. जेनेटिक म्हणजे एकदा झालं म्हणजे आयुष्यभर होणार आहे. पण तुमच्याकडनं हे प्रिसाइजली जाणून घ्यायचं आहे की न्यूरोजेनेटिक डिसऑर्डर्स काय असतात आणि त्याच्यावर पुढे ट्रीटमेंट्स काय आहेत. बाळ पुढे सामान्य नॉर्मल जीवन जगू शकणार आहे का? तर पहिला प्रश्न आहे, न्यूरोजेनेटिक डिसऑर्डर, याला ब्रेकडाऊन करा सर. धन्यवाद अमर. सर्वप्रथम मी ऑर्गनायझर्सचे, सेंट्रल एओपीएनचे आणि डॉक्टर विनीत वानखेडे यांचं आभार मानतो की त्यांनी मला ही अपॉर्च्युनिटी दिली, आणि आज मी तुमच्याशी आणि अमरसोबत आज न्यूरोजेनेटिक ह्या अत्यंत सेन्सिटिव्ह विषयावर आपण बोलणार आहोत. अगदी. तर जसं तुम्ही म्हणाला की न्यूरोजेनेटिक, न्यूरो म्हणजे काय, तर न्यूरो विच इज रिलेटेड टू द ब्रेन, आणि जेनेटिक म्हणजे तुमच्या गुणसूत्रांमध्ये जे बदल झालेले आहेत त्यामुळे ज्या न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर होतात त्याला न्यूरोजेनेटिक डिसऑर्डर्स असं म्हणतात. अगदी. सर, आता हे गुणसूत्र थोडं इलॅबोरेट करू शकाल का? गुणसूत्रांबद्दल बदल म्हणजे काय नेमकं? बरं, आता मनुष्य प्राणी हा गुणसूत्रांचा बनलेला आहे. काय असतं, वडिलांची एक पेशी असते ज्याला आपण स्पर्म असं म्हणतो, आणि आईची एक पेशी असते ज्याला ओव्हम असं म्हणतो. ह्या दोघांचा जेव्हा संयोग होतो त्यावेळेस ते फिटस किंवा ज्याला भ्रूण आपण म्हणतो त्याचा विकास होणं चालू होतं. बरोबर. तर ह्याच्यामध्ये काय असतं, त्या प्रत्येक पेशीमध्ये, स्पर्म मध्ये असेल किंवा ओव्हम मध्ये असेल, न्यूक्लियस असतं, आणि न्यूक्लियसमध्ये क्रोमोझोम्स असतात. तर साधारणतः स्पर्म मध्ये 23 क्रोमोझोम, आणि ओव्हम मध्ये 23 क्रोमोझोम, असे मिळून टोटल 46 क्रोमोझोम त्या भ्रूणामध्ये येतात. म्हणजे आईचे अर्धे आणि वडिलांचे अर्धे क्रोमोझोम्स येऊन ते पूर्ण बाळ विकसित होतं. तर टोटल क्रोमोझोम झाले 46. करेक्ट. तर ह्या असतात 23 जोड्या, 23 जोड्यांच्या 46 क्रोमोझोम. जर हा मुलगा असेल
तर त्याला आपण म्हणतो 46XY. आणि जर ती गर्ल असेल तर त्याला आपण म्हणतो 46XX. अच्छा, बरोबर. तर हे बाळ अशा पद्धतीने निर्माण होतं. आता ह्या क्रोमोझोम मध्ये जेव्हा काही प्रॉब्लेम तयार होतात तेव्हा त्या बाळाला जेनेटिक डिसऑर्डर होण्याची शक्यता मॅक्झिमम असते. सर, थोडं क्रोमोझोम तुझं फंक्शन सांगू शकाल? म्हणजे नेमकं काय असतं? मग प्रॉब्लेम्स त्याच्यावर न कळतील तर काय करतात हे क्रोमोझोम? आता हे जे क्रोमोझोम्स असतात त्याच्यात दोन प्रकार असतात. एक असतात ऑटोझोम्स आणि एक असतात सेक्स क्रोमोझोम्स. जसं मी म्हणालो की XX हे गर्ल्स मध्ये दिसतं, विच इज कॉल्ड सेक्स क्रोमोझोम, अँड XY इज सीन इन द मेल्स. इट इज द मेल कॅरिओटाईप. तर आपण याला कॅरिओटाईप असं म्हणूया, करेक्ट? तर बाकीचे जे क्रोमोझोम आहेत ते तुमच्या शरीराचं जडणघडण, तुमचं केस कसे असले पाहिजे, तुमचे डोळे कसे आहेत, तुमचं श्वसन कसं असावं, म्हणजे बाकी सगळं जे शरीर चालतं हे ऑटोझोममुळे चालतं. ओके. आणि सेक्स क्रोमोझोममुळे तुम्ही मेल आहात किंवा फिमेल आहात हे असर्टन होऊन जातं. सर, 46 क्रोमोझोम्स, 23 पेअर्स, त्यातल्या ज्या 22 पेअर्स आहेत हे ठरवतात की माझी उंची किती असेल, माझा रंग कसा असेल, माझे डोळे कसे असतील, हे सगळे. आणि एक जे शेवटचं क्रोमोझोमची पेअर आहे ती जेंडर होते, बरोबर? यू आर अब्सोल्युटली राईट अमरी. येस. तसं आता हे जे 22 पेअर्स आहेत याच्यामध्ये गडबडीमुळे आपण जे काही डिसऑर्डर डिस्कस करणार ते होतात. करेक्ट. आता आपण दोन्ही करणार आहोत. आपण असं करणार आहोत की ऑटोझोमल डिसऑर्डर्स काय आहेत आणि सेक्स क्रोमोझोम मध्ये होणाऱ्या प्रॉब्लेममुळे काय डिसऑर्डर होणार आहे, आपण या दोन्ही बद्दल थोडंसं सविस्तर बोलूया. आता जसं मी म्हणालो की ऑटोझोमल, तर ऑटोझोमल डिसऑर्डर्स ह्या दोन प्रकारच्या असतात, ज्याला म्हणतात ऑटोझोमल रिसेसिव्ह आणि ऑटोझोमल डॉमिनंट. हे असे दोन प्रकार असतात. ठीक आहे. आता ऑटोझोमल रिसेसिव्ह काय असतात, तर तुम्ही आता बघितलं आपल्याकडे म्हणजे भारतामध्ये काही राज्य अशी आहे की ज्याच्यामध्ये नात्यामध्ये लग्न केलेलं हे सामाजिक दृष्ट्या चालतं. बरोबर आहे. म्हणजे मामाच्या मुलीशी लग्न करणे हे एक रुटीन सामाजिक स्तरामध्ये परंपरा असल्यासारखं आहे. अगदी. असं आढळून आलंय की जे ऑटोझोमल रेसेसिव्ह डिसऑर्डर्स आहेत हे नात्यामध्ये जेव्हा लग्न होतात त्यांच्यामध्ये हे जास्त प्रमाणामध्ये आढळून आलेले आहेत. करेक्ट. ह्याला म्हणतात ऑटोझोमल रेसेसिव्ह डिसऑर्डर्स. ओके. ह्या ऑटोझोमल रेसेसिव्ह डिसऑर्डर जे आहे हे साधारणतः प्रत्येक बाळातच होतील का, तर उत्तर आहे नाही. साधारणतः जेव्हा ती स्त्री प्रेग्नंट राहील अशा वेळेस 25% इज द चान्स दॅट द बेबी इज लाईकली टू सफर फ्रॉम दॅट डिसऑर्डर. बरोबर. विच इज कॉल्ड ऑटोझोमल रेसेसिव्ह. आणि ऑटोझोमल डॉमिनंट म्हणजे काय की एव्हरी जनरेशन हा जो अफेक्टेड झालेला जीन असतो किंवा तो आयदर ऑफ द पॅरेंट्स मधून त्या बाळामध्ये येतो. म्हणजे तो एका पिढीतून दुसऱ्या पिढीत ट्रान्सफर होतो. तर आजोबांना प्रॉब्लेम असेल, वडिलांना प्रॉब्लेम असेल आणि मुलाला प्रॉब्लेम झाला तर इट इज लाईकली टू बी ऑटोझोमल डॉमिनंट. जर एक पिढी आड सोडून आला इट इज लाईकली ऑटोझोमल रेसेसिव्ह. ओके. ऑटोझोमल रेसेसिव्ह मध्ये 25% चान्स असतो त्या मुलाला प्रॉब्लेम होण्याचा आणि ऑटोझोमल डॉमिनंट डिसऑर्डर मध्ये 50% चान्स असतो त्या मुलाला तो आजार होण्याचा. ओके. सर, आता आपण ब्रेन डिसऑर्डर किंवा ब्रेन रिलेटेड किंवा न्यूरो रिलेटेड आपण डिस्कस करू. कुठले डिसऑर्डर्स आहेत सर जे बेसिकली अशा गडबडीमुळे होत आहेत, जे न्यूरोशी रिलेटेड आहेत, ब्रेनशी रिलेटेड आहेत? करेक्ट. आता हा जर का म्हणाला तर मी एखाद्या याच्यामध्ये स्टडी कोट करतो रिसेंटली. ऑर्फॉनेट जर्नल ऑफ रेअर डिसीजेस म्हणून एक जर्नल आहे, रेप्युटेड जर्नल आहे. त्याच्यामध्ये म्हणजे जागतिक लेवलचं जर्नल आहे ज्याच्यामध्ये रेअर डिसीजेस बद्दलच बोललं जातं. तर त्या जर्नलमध्ये इंडिया म्हणजे भारताकडून एक सगळ्यात मोठी स्टडी झालेली आहे 2000 ते 2022 मध्ये. आणि त्याच्यामध्ये असं आढळून आलं की जवळपास 3000 मुलांना त्यांनी अनालिसिस केलंय ज्यांना हा आजार झालेला आहे जेनेटिक्सचा. आणि साधारणतः 305 रेअर डिसीजेस वेअर अनालाइज्ड. आणि हे सगळे न्यूरोजेनेटिक डिसीजेस? ॲब्सोल्युटली न्यूरोजेनेटिक. तर त्याच्यामध्ये काय आढळून आलं त्यांना की सगळ्यात जास्त पर्सेंटेज जे आहे ते न्यूरोमस्क्युलर डिसऑर्डर म्हणून जे आहेत ते आढळून आलेले आहेत. न्यूरोमस्क्युलर डिसऑर्डर. आता न्यूरोमस्क्युलर म्हणजे काय, ज्याच्यामध्ये नर्वस सिस्टम इज ऑल्सो इन्व्हॉल्ड अँड मस्क्युलर सिस्टम इज ऑल्सो इन्व्हॉल्ड. बरोबर. म्हणजे समजा त्या बाळाला चालता येत नसेल, करेक्ट, म्हणजे त्याच्या मसलमध्ये काही प्रॉब्लेम असेल, नर्वमध्ये प्रॉब्लेम असेल, तर दॅट इज न्यूरोमस्क्युलर डिसऑर्डर. ओके. सेकंड त्यांना असं आढळून आलं की न्यूरो डेव्हलपमेंटल डिसऑर्डर जे आहेत. आता न्यूरो डेव्हलपमेंटमध्ये आपण काय विचार करतो की त्या बाळाला ऑटिझम आहे का. तुम्ही ऑटिझम ऐकलं असेल, करेक्टच, ज्याच्यामध्ये की बाळाला स्पीच आणि कम्युनिकेशन मध्ये प्रॉब्लेम होतो. तर अशा काही सगळ्याच बाळांना ऑटिझमच्या जेनेटिक प्रॉब्लेम नसतो, पण काही बाळांमध्ये ज्यांना ऑटिझम आहे त्यांच्यामध्ये जेनेटिक प्रॉब्लेम असण्याची शक्यता असते. आणि तिसरं सगळ्यात जास्त आहे ते म्हणजे इनबॉर्न एरर्स ऑफ मेटाबॉलिझम.
अच्छा. म्हणजे चय अपचय क्रियेमध्ये समजा काही बिघाड झाला तर अशी बाळं जन्मानंतर साधारणतः एकदा त्यांचं फिडिंग चालू झालं की मग त्यांच्यामध्ये प्रॉब्लेम यायला दिसायला चालू होतात. जसं की फिट्स, समजा काही बाळांमध्ये खूप जास्त फिट्स येतात. आता कॉमन कसं असतं, क्लिनिकल मेडिसिनमध्ये कॉमन थिंग्स आर कॉमनली करेक्ट. बरोबर. म्हणजे एखादं बाळ जन्मतः नाही रडलं, त्याच्या मेंदूला ऑक्सिजन कमी पडला, त्याच्या मेंदूला समजा शुगर कमी झाली तर फिटचं प्रमाण असतं. पण समजा ह्या गोष्टी नसतील, त्या बाळाच्या मेंदूला ऑक्सिजन कमी पडला नसेल, त्या बाळाच्या मेंदूला शुगर कमी पडली नसेल किंवा त्या बाळाच्या मेंदूला काही इन्फेक्शन वगैरे झालं नसेल, तर मग अशा वेळेस आम्ही न्यूरोलॉजिस्ट, पिडियाट्रिक न्यूरोलॉजिस्ट असा विचार करतो की ह्या बाळाला गुणसूत्रांचा आजार आहे का. करेक्ट. आणि जेनेटिक डिसऑर्डर. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेव्हा जेनेटिक डिसऑर्डर आम्ही विचार करतो, आम्ही हिस्ट्रीपासनं, म्हणजे ती हिस्ट्री काय म्हणजे पॅरेंटल. करेक्ट. आणि मी जे म्हणालो मगाशी, कन्सॅग्निटी इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे आईवडिलांचं नात्यामध्ये लग्न असेल, करेक्ट, बरोबर. मग ते बाळ कसं पूर्ण 9 महिन्यांनी झालं आहे का आधीच झालं आहे, बरोबर. जन्मतः त्याच्या मेंदूला ऑक्सिजन व्यवस्थित झाला आहे नाही झाला आहे, शुगर व्यवस्थित मिळाली नाही मिळाली, बरोबर. ह्या दृष्टीने आम्ही पूर्ण विचार करतो. सर, आता हे जे न्यूरोजेनेटिक डिसऑर्डर्स आहेत हे किती घातक आहेत, किती डेंजरस पॉईंट ऑफ व्ह्यूने विचारायचं की माझ्या बाळाला झाला न्यूरोजेनेटिक डिसऑर्डर, किती डेंजर आहेत हे? बरं, आता म्हणजे डेंजर हा शब्द योग्य नाही आहे पण अमर, हां. आता हा इतका सेन्सिटिव्ह प्रश्न आहे. काही फॉर एक्झाम्पल जसं मी म्हणालो की ऑर्फानेट जर्नलमध्ये मॅक्झिमम न्यूरोमस्क्युलर डिसऑर्डर्स. आता न्यूरोमस्क्युलरमध्ये जनरली आम्ही क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये 2000 खूप कॉमनली बघतो. कॉमनली म्हणजे न्यूरोजेनेटिक डिसऑर्डरमध्ये पिडियाट्रिक न्यूरोलॉजिस्ट म्हणून. बरोबर. एक आहे मस्क्युलर डिस्ट्रॉफी. करेक्ट. ज्याच्यामध्ये काय असतं, अगेन हा सेक्स लिंक्ड डिसऑर्डर आहे. ह्याच्यामध्ये आई हा गुणसूत्र कॅरी करते आणि मुलगा तो आजार मॅनिफेस्ट करतो. अच्छा. म्हणजे हा आजार जनरली मुलींना होत नाही. बरोबर. हा मुलांचाच आजार आहे. आणि आईकडनं येतो पण. आई carry करते फक्त. करेक्ट, हां. आई कॅरी करते. आईला होत नाही तो. नाही, आईला होत नाही, मुलाला होतो. म्हणजे समजून जा त्या बाईचा मुलगी असेल तर ती कॅरियर होऊ शकते. करेक्ट. तिला होणार नाही. ऍब्सोल्युटली करेक्ट. हां. करेक्ट. तर ह्या बाळामध्ये आम्हाला काय दिसतं हां. की साधारणतः वर्षापर्यंत थोडंसं डेव्हलपमेंटल डिले दिसतो आणि त्याच्यानंतर त्या बाळाला चालण्यासाठी त्रास होतो, खाली बसून उठल्यानंतर त्रास होतो, पायऱ्या चढण्यासाठी त्रास होतो. म्हणजे याला प्रॉक्झिमल विकनेस असं म्हणतात. प्रॉक्झिमल विकनेस म्हणजे काय की साधारणतः आपण चालताना कोणता मांड्या वगैरे वापरतो, तर दॅट इज प्रॉक्झिमल विकनेस. त्याच्यामध्ये समजा विकनेस असेल तर. करेक्ट. बरोबर. समजा पायाचे जे काफ मसल आहेत, ज्याला आपण काय म्हणतो, काफ मसल्स, पोटऱ्या. हा, जर का त्या बाळाच्या पायाच्या पोटऱ्या ह्या जर का सुजल्या असतील तर, मोठ्या दिसत असतील तर, आणि त्याला चालण्यासाठी किंवा पायऱ्या चढण्यासाठी त्रास झाला असेल तर आम्ही मस्क्युलर डिस्ट्रॉफी किंवा DMD नावाचा आजार डोक्यामध्ये ठेवतो. आता जेव्हा सध्या हा आजार आम्ही विचार करतो त्यावेळेस हा आजार प्रोग्रेसिव्ह आहे, वाढत जाणार आहे. अच्छा. म्हणजे बाळ जसं मोठं होईल तसं वाढू शकतो. तो वाढणाराच आजार आहे. वाढणार आहे. म्हणजे आज जर का ते बाळ चालत असेल तर ओव्हर द पिरियड ऑफ टाइम त्याला चालण्यासाठी त्रास होणं, मग ते बाळ बसूनच राहणार, मग त्याला व्हीलचेअर लागणार, मग बसल्यानंतर जो पाठीचा मणका आहे त्याची जी अलाइनमेंट असते ती बिघडते, ज्याला आम्ही कायफोस्कोलिओसिस असं म्हणतो. आणि त्याच्यानंतर मग ओव्हर द पिरियड ऑफ टाइम हा पूर्णपणे बाळ म्हणजे खराब होण्याकडे हा सगळा प्रवास चालू असतो. त्यासारखा अजून एक आजार आहे ज्याला SMA नावाचा आजार म्हणतात, स्पायनल मस्क्युलर ॲट्रॉफी. आता याच्यामध्ये बाळ जन्माला तर येतं, डोळे वगैरे उघडणं, तुमच्याकडे बघून हसणं, बरोबर, आईला रिस्पॉन्ड देणं, हे तर दिसतं, पण हात आणि पाय हे बाळ हलवतच नाही. ह्याला SMA नावाचा आजार म्हणतात. आता हा जो आजार आहे, हा आजार परत जे बाळ समजा बसलंच नाहीये तर त्या बाळाचं जी आयुमर्यादा असते ती साधारणतः 2 वर्षापर्यंत असते. अरे बापरे. त्याच्यामुळे हे वाढणारे आजार आहेत. आणि जेव्हा अशा आजारांबद्दल आम्ही पालकांशी बोलतो त्यावेळेस खूप जास्त संवेदना, त्या पालकांच्या मनामध्ये काय विचार चालू असेल, काय नाही चालू असेल, त्यांना आम्ही आमच्या प्रतीने कशी मदत करू शकतो हाच विचार आमच्या डोक्यामध्ये असतो. फारच म्हणजे मी आता ऐकलं तर माझ्याच अंगावर काटे आलेत की कशा कशा प्रकारचे विकार असू शकतात. सर, 2 आणखीन मुद्दे.
हे अवॉइड करता येईल का? म्हणजे आधीच कळू शकतं का? जसं आम्ही ऐकलंय डबल मार्कर, ट्रिपल मार्कर अशा काही क्वाड्रपल मार्कर टेस्ट असतात, तर हे आधीच डायग्नोज करता येऊ शकतं की या बाळाला ते होईल जन्माला आल्यावर. आणि दुसरा प्रश्न की आता जन्माला आलाय, आता जगायचं आहे, त्याला जगवता येईल का चांगलं पुढे? परत एकदा अमर, हा जो विचार आहे किंवा हा जो प्रश्न आहे तो अत्यंत चांगला प्रश्न आहे की आपण हे आजार प्रिव्हेंट करू शकतो का, किंवा ह्या आजारांना काही ट्रीटमेंट आहे का, ह्या आजारांना काही क्युअर आहे का, हे प्रश्न आहे. आणि त्याआधी प्रश्न विचारला म्हणजे डबल मार्कर किंवा ट्रिपल मार्कर काय आहेत. होऊ शकतं. साधारणतः ह्या ज्या डबल मार्कर आणि ट्रिपल मार्कर आहेत, डबल मार्करमध्ये बीटा एससीजी आणि पापा ए, आणि ट्रिपल मार्करमध्ये अल्फा फिटोप्रोटीन, बीटा एससीजी आणि इस्ट्रेऑल अशा प्रकारच्या तपासण्या केल्या जातात. तर ह्या ज्या तपासण्या आहेत ह्या स्क्रीनिंग आहेत. ह्या आजार आहे का, आणि हे मोठे मोठे जे आजार असतात जसं की डाऊन सिंड्रोम आहे, जसं की पटाव सिंड्रोम आहे किंवा एडवर्ड सिंड्रोम आहे, असे मोठे मोठे सिंड्रोम जे असतात, क्रोमोझोमल अनॉमलीज, ह्या स्क्रीन करण्यासाठी म्हणून ह्या तपासण्या केल्या जातात. पण हे पिन पॉइंट करत नाहीत. जसं मी सांगितलं, मस्क्युलर डिस्ट्रॉफी असेल किंवा SMA आहे, हे आजार ह्या डबल मार्कर ट्रिपल मार्करनी लक्षात येत नाही. अच्छा. अजून एक तपासणी आहे ज्याला आपण NIPT म्हणतो किंवा नॉन इन्व्हेसिव्ह प्रीनेटल टेस्टिंग असं म्हणतो. ही पण आजकाल बऱ्याच ठिकाणी केली जाते NIPT टेस्ट, ज्याच्यामध्ये सेल फ्री फिटल DNA आईच्या ब्लडमध्ये चेक केला जातो. अच्छा. पण इव्हन तेही करून ह्या स्क्रीनिंग टूल्स आहेत. दे आर द स्क्रीनिंग टूल्स, दो आर नॉट द डेफिनेटिव्ह डायग्नोस्टिक टूल्स. आणि जेव्हा आम्हाला पालकांशी बोलायचं असतं त्यावेळेस हातामध्ये तुमच्या डेफिनेट डायग्नोसिस असणं आवश्यक आहे. बरोबर. निदान असणं आवश्यक आहे. अगदी. जर निदान असेल तरच प्रोग्नोसिस, म्हणजे त्या बाळाला पुढे काय होईल, त्याचा आयुमर्यादा किती आहे, त्याच्यावरती औषधं आहेत नाही आहे. तुम्ही फक्त सिम्पटम्स कव्हर करणार आहात, सपोर्टिव्ह थेरपी देणार आहात, किंवा सध्या अजून पुढच्या बाळामध्ये हा प्रॉब्लेम होऊ नये म्हणून त्यांना काही सांगणार आहात. ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या राहतात. बरोबर. तर जेव्हा मार्कर्सचा विषय येतो, डबल मार्कर किंवा ट्रिपल मार्कर, दीज आर द स्क्रीनिंग टेस्ट अँड दोज आर नॉट द डेफिनेटिव्ह डायग्नोस्टिक टेस्ट. ज्या डेफिनेटिव्ह डायग्नोस्टिक टेस्ट आहेत, आता फॉर एक्झाम्पल जसं DMD किंवा ड्युशेन्स मस्क्युलर डिस्ट्रॉफी मी म्हणालो, तर त्याच्यासाठी सुरुवातीला आम्ही एक CPK नावाची ब्लडची टेस्ट करतो. त्याच्यामध्ये क्रिएटिनिन फॉस्फोकायनेज असं म्हणतात त्याला, CPK NAC, आणि ती जर का वाढली असेल, साधारणतः ते 100-150 पर्यंतची रेंज असते. पण DMD नावाच्या आजारामध्ये ही रेंज 5,000, 10,000, 15,000 पर्यंत जाते. बापरे. आणि मग क्लिनिकल डायग्नोसिस असेल, तुमच्या हातामध्ये CPK असेल, तर आधीच्या काळी काय करायचे, आधीच्या काळी त्या बाळाच्या पोटऱ्याचं मसलचा तुकडा म्हणजे मसल बायोप्सी हा चेक करायचे. आता किती इन्व्हेसिव्ह आहे, आधीच त्या बाळाला त्रास, आई वडील परेशान झालेले, आणि वर तुम्ही म्हणता आता समजा तो आपल्याला टेस्ट करायचा आहे मसल बायोप्सी, इट इज डिफिकल्ट. तर MLPA नावाची ब्लड टेस्ट आहे, मल्टिपल लायगेशन प्रोब असते, आणि ह्या टेस्टमध्ये जवळपास 80% बाळांमध्ये आम्हाला कन्फर्म होतो की जो DMD जीन आहे त्याच्यामध्ये किती प्रमाणामध्ये प्रॉब्लेम आहे, कुठे प्रॉब्लेम आहे, हे आम्हाला कळतं. SMA नावाचा जसा मी आजार सांगितला, त्या आजारामध्येही साधारणतः MLPA आम्ही केलं तर त्या SMA जीनच्या किती कॉपी आहेत, किती कॉपी नाही आहेत, हा SMA 1 आहे, 2 आहे का 3 आहे, ह्याचा आम्हाला अंदाजा येऊन जातो. आणि त्यानुसार मग आम्हाला पालकांशी बोलता येतं, त्यांना पुढे सगळ्या ट्रीटमेंट ऑप्शन्स काय आहेत ह्याच्याबद्दल आपण बोलूया. खूप इंटरेस्टिंग टॉपिक आहे तो. त्या साईडकडे येतोच आहे सर मी. पण काय ना, म्हणजे मेंदूला मुंग्या येणं हा माहित नाही योग्य शब्द आहे का, पण तुमचं ऐकून की बाबा कशा प्रकारे हे विकार असतात, मॅनिफेस्ट होत असतात, हे ऐकून माझ्या खरंच मेंदूला मुंग्या आल्या. मेंदू याच्यासाठी की त्या लहान बाळाला तो पहिलेच सर्व्हाइव्ह करण्यासाठी धडपडतो आणि त्याला हे त्रास आहेत. असो, तर सर आता या चं डायग्नोसिस तुम्ही केलं. आता 2 प्रश्न, म्हणजे याचे ट्रीटमेंट काय आहेत हा तर आहेच, पण मग ट्रीटमेंटसोबत ते चांगलं आयुष्य जगू शकणार आहेत का? ओके, आता ह्या प्रश्नाचे 2 उत्तरं मी देतो. हां. सध्या या घडीला न्यूरो जेनेटिक्स किंवा पिडियाट्रिक न्यूरोलॉजीमध्ये, जसं मी मस्क्युलर डिस्ट्रॉफी म्हणालो किंवा SMA नावाचा आजार म्हणालो, ह्याच्यावरती काही खूप मोठ्या प्रमाणामध्ये संशोधन चालू आहे आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये ह्याच्यावरची काही मेडिसिन आलेली आहेत. जसं SMA आजार मी तुम्हाला सांगितला, तर SMA आजार जो आहे, तर SMA मध्ये झोल्जेस्मा नावाचं एक इंजेक्शन आहे. ही जीन थेरपी आहे. ओके. ही बाळाला आपण देऊ शकतो. पण ह्या इंजेक्शनची कॉस्ट किती आहे,
ह्या इंजेक्शनची कॉस्ट ही 16 कोटीपर्यंतची आहे. बापरे. बरं, अशा प्रकारचे इंजेक्शन आपण दिलेले आहेत का? उत्तर आहे हो. क्राऊड फंडिंगद्वारे असे माझ्याकडे काही मुलं आहेत की ज्यांना आम्ही या प्रकारचं इंजेक्शन हे पुण्यामध्ये दिलेलं आहे. अच्छा. आणि त्याच्यामुळे तो त्यांचा विकार. तर आत्तापर्यंत त्याच्या ज्या लॉंग टर्म स्टडी आहेत किंवा लॉंग टर्म फॉलोअप आहेत की हे बाळ 5 वर्षानंतर कसं वागेल, हे बाळ 10 वर्षानंतर कसं वागेल, ह्याच्या स्टडीज अजूनही होत राहत आहे. म्हणजे दिस इज अ इव्हॉल्विंग फील्ड. DMD म्हणालो, DMDवरचेही जीन थेरपी ह्या सध्या काही ठिकाणी अवेलेबल आहेत. पण त्याही पर्टिक्युलर जो डिलिशन असतो, समजा ज्याला आम्ही एक्झॉनल डिलिशन असं म्हणतो, त्या एक्झॉनमध्ये डिलिशन असेल, 45 असेल, 51 असेल, ह्याच्या काही ठिकाणी थेरपीज आलेल्या आहेत. पण त्याच्यावर अजून खूप साऱ्या प्रमाणामध्ये अभ्यास होणं किंवा रिसर्च होणं बाकी आहे. नाऊ आय विल टेल यू वन मोर इंटरेस्टिंग थिंग. न्यूरोजेनेटिक डिसऑर्डर आम्ही एक आजार बघतो ज्याला आम्ही ग्लूट डिफेक्ट असं म्हणतो. एक चॅनल असतं की ज्याच्यामध्ये त्या बाळाला फिट येणं असेल किंवा मुवमेंट डिसऑर्डर, त्या बाळाला हात पाय हलवताना त्रास होतो किंवा ते बाळ पडतं, मुवमेंट डिसऑर्डरनी प्रेझेंट होतं. तर जेव्हा आम्ही ग्लूट डिसऑर्डर सस्पेक्ट करतो, अगेन दिस इज अ जेनेटिक डिसऑर्डर, करेक्ट? तर त्या बाळाचा आम्ही पाठीतल्या पाण्याची तपासणी करतो, ज्याला CSF टेस्टिंग असं म्हणतात. आणि त्याच्यामध्ये आम्हाला क्लू मिळतो की बाबा पाठीतल्या पाण्यामध्ये ग्लुकोजचं प्रमाण हे कमी आहे. मग अशा वेळेस आम्ही जेनेटिक टेस्ट करतो, एक्झोम सिक्वेन्सिंग. म्हणजे क्लिनिकल एक्झोम असेल किंवा होल एक्झोम सिक्वेन्सिंग असेल, ज्याच्यामध्ये साधारणतः 10-12 हजार जीन्स चेक केले जातात. आणि त्याच्यासाठी आमचं हिस्ट्री खूप महत्त्वाची असते त्या जेनेटिक टेस्टसाठी. आणि जर त्याच्यामध्ये कळालं की या बाळाला ग्लूट ट्रान्सपोर्टर डिफेक्ट आहे, तर ट्रीटमेंट काय त्याची माहिती आहे? किटोजेनिक डाएट. डाएटचा एक प्रकार आहे. तुम्ही ते डाएट त्या बाळाला चालू केलं की ते बाळ नॉर्मल डेव्हलपमेंट जगतं. क्या बात आहे. म्हणजे निदान, योग्य ते निदान होणं फार आवश्यक आहे. अजून एक सांगतो. एक माझ्या उदाहरणामध्येच जेव्हा मी प्रॅक्टिस चालू केली त्यावेळेस एक लहान बाळ होतं 6 महिन्याचं. आणि त्या बाळाला खूप साऱ्या फिट्स, म्हणजे कधी उजव्या साईडला कधी डाव्या साईडला खूप साऱ्या फिट्स, आणि EG ॲबनॉर्मल होतात त्या बाळाचा, MRI वॉज नॉर्मल. मग अशा वेळेस आम्हाला स्ट्रॉंग सस्पिशन झालं की या बाळाला न्यूरोजेनेटिक डिसऑर्डर असण्याची शक्यता आहे. ही जी इपिलिप्सी आहे, याच्या फिट्स आहेत, ह्या जेनेटिक कारणामुळे असू शकतात. मग अशा वेळेस आम्ही त्या बाळाचं एक्झोम सिक्वेन्सिंग पाठवलं आणि त्याच्यामध्ये PCDH19 नावाच्या गुणसूत्रामध्ये, जीनमध्ये प्रॉब्लेम आढळला. आता ह्याची पण खूपच इंटरेस्टिंग स्टोरी आहे. हा आजार PCDH19 इपिलेप्सी हा मुलींनाच होतो मोस्ट ऑफ द टाइम. बरोबर. जसं आपण DMD काय म्हणालो, मुलांना. मोस्ट ऑफ द टाइम मुलांना होतो. हा PCDH19 मोस्ट ऑफ द टाइम मुलींना दिसतो. आणि त्याला इंजेक्शन जे आहेत, समटाइम्स शॉर्ट डोस ऑफ स्टेरॉइड दिला की त्या फिट्स कमी होऊन जातात, बंद होऊन जातात. म्हणजे तुम्ही पालकांशी खूप जास्त प्रमाणामध्ये जर तुमच्या हातामध्ये निदान असेल तर स्पष्टपणे बोलू शकता. ते बाळ पूर्णपणे बरं होणार आहे, नाही होणार आहे, या बाबतीमध्ये त्यांच्याशी तुम्ही चर्चा करू शकता. त्याच्यावर जर का उपचार असेल तर त्या बाबतीतही चर्चा करू शकता. आणि पुढच्या होणाऱ्या बाळांसाठी पण त्यांना मार्गदर्शन करू शकता. क्या बात आहे. बरोबर. तर सर, एकूणच ज्या मला चर्चेवरून असं दिसतंय की हो ठीक आहे, हे आजार आहेत, ही वास्तविकता आहे, पण योग्य निदान जर केलं तर आपण काही प्रमाणात काही विकारांमध्ये बाळांना सामान्य जीवन जगू देऊ शकतो. ॲब्सोल्युटली करेक्ट. आणि त्या बाळासाठी तर आहेच आहे. पण मला एक विचार करून सांगा, अजून एक उदाहरण देतो. एक फॅमिली आहे आणि याच्यामध्ये मी कुणाचं नाव वगैरे डिस्क्लोज नाही करणार आहे. त्यांना 4 मुलं आहेत आणि त्या 4ही मुलांना ट्युबरस स्क्लेरोसिस नावाचा आजार झालाय. आता हा आजार एक कसा आहे, होण्याची शक्यता ही 25% असते, 50% असते, आणि ह्या 4ही बाळांना झाला. समजा पहिल्या बाळाला जेव्हा आजार झाला, त्या बाळाला जर का योग्य वेळेस रेफर केलं असतं, योग्य वेळेस ट्रीटमेंट झाली असती, तर मग सांगता आलं असतं की बाबा तुम्ही पुढच्या बाळाच्या वेळेस ही खबरदारी तुम्हाला घ्यावी लागेल. आणि हा जो आजारही आहे, हे आजार म्हणजे खूप वेगळा प्रेझेंट होतो. काही बाळांमध्ये फक्त फिट्स येतात, काही बाळांमध्ये जसं म्हणालो की ऑटिझम सारखे पिक्चर्स दिसतात. हे खूप व्हेरिएबल प्रेझेंटेशन असतं. त्याच्यामुळं प्रीनेटल काउन्सिलिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट इन न्यूरोजेनेटिक डिसऑर्डर्स. परफेक्ट. सर, आता एक इन्स्पिरेशनल एक्झाम्पल सोबत संपवायचं आहे सर आपला पॉडकास्ट.
आम्हाला एक म्हणजे मला इन्स्पायर करा किंवा बरं घाबरायची गरज नाही आहे ॲज अ पेरेंट. असं काहीतरी तुम्ही आयडेंटिफाय करा की अरे हा नाही बघ हे असं उदाहरण होतं ना, हे बघ बेस्ट आहे. नाही, न्यूरोजेनिक अमर ॲज अ ले पर्सन म्हणून मला हा प्रश्न म्हणजे पॉझिटिव्ह असणं किंवा ऑप्टिमिस्टिक असणं न्यूरोजेनेटिक डिसऑर्डरबद्दल हा प्रश्न विचारण्याचं कारण काय माहिती आहे का, की ना भीती कमी झाली पाहिजे मनातली. नाही, भीती कमी झाली पाहिजे मनातली, ती ॲब्सोल्युटली फाईन आहे. हां पण ह्या बाबतीमध्ये माझा टेक होम मेसेज फार वेगळा राहील. हां प्लीज सर. नंबर एक, आजार तर काही म्हणजे पहिल्या बाळाला झाला तर त्याला कोणीही रिस्पॉन्सिबल नसतं. आपल्याला माहीतच नसतो की असा आजार आहे. आता काही काही वेळा पालक येतात की ज्यांच्या बाळाला असे आजार झालेले आहेत आणि ते म्हणतात की मग बाळ पोटामध्ये असतं त्यावेळेस आमच्या बाळाची सोनोग्राफी केली होती किंवा डबल मार्कर ट्रिपल मार्कर टेस्ट केली होती, त्या तर निगेटिव्ह आल्या, मग कसं काय बाळाला झालं हे? हा साधारणतः एक कॉमन प्रश्न असतो त्यांचा. त्यांचंही बरोबर आहे, कारण ले पर्सन आणि ह्या विषयाचं ज्याला पर्टिक्युलर ज्ञान आहे अशी व्यक्ती आणि त्याचं त्या आजाराकडे बघण्याचा दृष्टिकोन हा पूर्णपणे वेगळा असतो. त्या बाळाला समजा आजार झाला तर सगळ्यात महत्वाचं योग्य ते रेफरल. तो बाळ योग्य वेळेस पिडियाट्रिक न्यूरोलॉजिस्ट असेल, जेनेटिसिस्ट असेल, जे गुणसूत्रांचे डॉक्टर आहेत, त्यांच्याकडे तो जर का योग्य वेळेस रेफर झाला, योग्य त्या तपासण्या त्या बाळाला केल्या गेल्या, योग्य ते निदान झालं, तर जसं म्हणालो मी ग्लूट ट्रान्सपोर्टर डिफेक्ट, ट्रीटमेंट इज व्हेरी सिम्पल. किटोजेनिक डाएट. किंवा आता असे काही काही आजार आहेत की ज्याच्यामध्ये प्रिसिजन थेरपी आलेल्या आहेत, जसं किटोजेनिक डाएट इज प्रिसिजन थेरपी. आता काही चॅनलोपॅथीज आहेत, म्हणजे सोडियम चॅनल आहेत ज्याच्यामुळे फिट्स वगैरे येतात, तर ह्याच्यावरती पण प्रिसिजन थेरपी आलेले आहेत. म्हणजे तुम्ही योग्य ते औषध योग्य त्या फिटसाठी निवडू शकता. बरोबर. त्या बाळाच्या फिट्स कमी करू शकता, आजाराचं बर्डन कमी करू शकता. काय बात आहे. समजा त्या बाळाला रोज 10 फिट्स येत आहेत आणि समजा त्या बाळाला एक 6 महिन्यामध्ये एखादी फिट आली बरोबर. एका पर्टिक्युलर औषधामुळे, बरोबर. सो दॅट इज द सक्सेस. करेक्ट. म्हणजे आय कॅन हेल्प यू टू डिक्रीज द बर्डन ऑफ दॅट पर्टिक्युलर डिसऑर्डर. परफेक्ट. टू हेल्प द पॅरेंट्स टू डिक्रीज द सिम्पटम्स, टू बी इन द सपोर्टिंग रोल अँड ॲज अ काउन्सिलर फॉर देअर नेक्स्ट बेबीज. क्या बात आहे, क्या बात आहे. फारच छान सर. मस्त मजा आली. पूर्ण पॉडकास्ट एकदमच सगळे जे डाऊट होते सर तुम्ही ते क्लिअर केले आणि थँक्यू व्हेरी मच. तुम्ही पॉडकास्टमध्ये आलात, वेळ दिलात आणि थँक्यू व्हेरी मच सर. थँक्यू अमर. थँक्यू. नमस्कार.